परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील जव्हार रोड परिसरात असलेल्या महावितरण कार्यालय परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक व त्यांच्या सोबत असलेल्या अनेक नागरिकांनी आज दिनांक 1 मे महाराष्ट्र दिन असताना महावितरण कार्यालय गाठलेले होते. दरम्यान आपल्यासोबत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे. त्यांचं काय नेमकं म्हणणं ते पाहायचं आपल्याला. मागील 1 वर्षापासून एमएससीबीचा शहरातील प्रश्न खूप विजेचा गंभीर झालेला आहे. मागील 1 वर्षापासून बऱ्याच वेळेस आम्ही इथं निवेदन दिले व तोंडी स्वरूपामध्ये त्यांना सांगितले की शहरातील जे डीपी असतील, तारा असतील, यांचे मेंटेनन्स करणं जरुरी आहे. पण त्यांना बिलकुल लक्ष दिलं नाही आणि बऱ्याच वेळेस आलो तर अधिकारी आम्हाला उपलब्ध सापडले नाही. पण आज 1 मे महाराष्ट्र दिन आहे, या निमित्तानं आम्हाला वाटलं तर अधिकारी उपस्थित असतात म्हणून आम्ही इथं भेटण्यासाठी त्यांना आमच्या नगरातील व शहरातील काही नागरिक इथं आम्ही एमएससीबी ऑफिसला आलो. पण इथं जे शहर अभियंता आहे गिरी, हा पण झेंडावंदन असताना सुद्धा 1 मेचं तरी उपस्थित नव्हते. तालुका अभियंता कोरे साहेब हे पण इथं उपस्थित नव्हते. याच्यावरूनच आपल्याला कळतंय की आज कामगार दिवस असताना सुद्धा यांना एवढं गंभीर काहीच नाही आपल्या कर्तव्याचं. म्हणून आमची शासनाला एवढीच मागणी आहे की एक तर आमच्या शहरातील वीज पुरवठा हा सुरळीत करण्यात यावा व या दोघांवर कडक कारवाई करण्यात यावी. लोकशाही मार्गाने आम्ही नाही तर आंदोलन छेडणार 100%. गेल्या 1 वर्षापासून संभाजीनगरमध्ये एमएससीबी लाईट पुरवते का लाईट कापते या प्रश्नाचं उत्तर या दोन्ही अधिकाऱ्यांनी पहिले द्यावं. दुसरी गोष्ट, वारंवार आम्ही ज्यांना जे निवेदन देतो त्या निवेदनाच्या कागदाचं ते करतात काय त्यांनी ते सांगावं. आणि सगळ्यात महत्वाचं, जर त्यांना ह्या गोष्टी होत नसतील तर त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात द्यावं. त्यानंतर आम्ही त्यांच्यावर कार्यवाहीची मागणी बिलकुल करणारच आहोत. आम्हाला म्हणायचं एवढं आहे, आम्ही आमच्या घरच्या मागण्या करत नाही आहोत. आम्ही आमच्या नगरासाठी, आमच्या शहरासाठी, आम्हाला जिथे कुठे वाटतं की आम्हाला या गोष्टीची गरज लागते, लाईटची गरज लागते, त्यासाठी आम्ही येतो. आम्हाला इथे येण्यासाठी काही असा वेगळा काही हेतू नसतो येण्यासाठी. आम्ही काही असा प्रोपोगंडा घेऊन चालत नाही. पण संभाजीनगरमध्ये जर वीज पुरवठा रोज जर खंडित होत असेल, असा एकही दिवस नाही ज्या दिवशी संभाजीनगरमध्ये 4 ते 5 वेळेस लाईट जात नाही आणि व्होल्टेज तर बिलकुल नाही, मग हे काम करण्यासाठी यांना कोण रोखते? यांच्यावर कुणाचा हात आहे हे त्यांनी एकदा सांगावे. आणि जिंतूर संभाजीनगरला यांनी एमएससीबीला वारंवार यांनी सांगतात की सेलूला आम्ही निवेदन दिलंय पण तिथं का सँक्शन होत नाही या गोष्टीचा पाठपुरावा यांनी करावा. वरिष्ठांशी संवाद साधतात, वरिष्ठाला संवाद साधला ते पण म्हणे त्यांना आम्हाला त्याची काही कल्पना नव्हती, आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करू. कोणत्या अधिकाऱ्यासोबत? जोशी साहेबाला सुद्धा फोन केलता, टेंबुर्णे साहेबाला सुद्धा फोन केलता, ईला पण आणि शिवला फोन केला. त्यांचं म्हणणं आलं आम्हाला त्याने लेखी स्वरूपामध्ये ऑफिसला गैरहजरीबद्दल काहीच दिलेलं नाही. आम्ही त्यांच्यावर बिलकुल कडक कारवाई करू. महावितरण कार्यालय आता संबंधित अधिकाऱ्यावर कोणती कारवाई करते आणि या परिसरातील विस्कळलेली वीज योग्य कधी करते हे बघणे महत्वाचे ठरेल. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अली.